श्री स्वामी समर्थ. आज आपण मोजक्याच साहित्यात चवदार अशी कोबीची भाजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. इथं मी तिखट कोबी करणार आहे, त्यामुळं जास्तच हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमीसुद्धा घेऊ शकता. टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची चिरून न टाकता तुम्ही बारीक ठेचून जरी टाकली तरीसुद्धा चालेल. आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून टोमॅटो परतून घेऊ. मीठ टाकून झाल्यावरती 2 मिनिट बारीक गॅसवरती टोमॅटो तसाच राहू द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तो नरम पडेल, मऊ पडेल. कोबीच्या भाजीत आपण जरासुद्धा पाणी टाकणार नाहीत. कोबी फक्त वाफेवरती परतून घेणार आहेत. टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी टाकून घ्यायचा आहे. इथं मी बारीक, पातळ आणि उभा असा कोबी चिरलेला आहे. जेव्हा आपण फोडणीमध्ये मीठ टाकू तेव्हा त्या मिठाचं पाणी सुटेल आणि त्याच पाण्यात कोबी शिजला जाईल, म्हणून आपल्याला वरतून जरासुद्धा पाणी टाकायचं नाही. असाच कोबी शिजवून घ्यायचा आहे. कोबी टाकून झाल्यावरती 2 मिनिट तसंच राहू द्यायचा आणि मग 2 मिनिटानंतर कोबी नरम पडला की मग तो मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित हलवता येतो, मिक्स करता येतो. अशाच पद्धतीने कोबी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे, पाणी न टाकता. ह्या कोबीमध्ये तुम्ही भिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. गरम गरम डाळ भातासोबत अशी कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा. एकदम कमी साहित्यात आणि खायला अतिशय चवदार अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे.